नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? जब तक जिंदा रहूं लिखता रहूं. काय आहे तिचं नाव? जब तक जिंदा रहूं लिखता रहूं. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, तर पहिला आपण बघणार आहे लेखक यांचा परिचय. तर लेखक कोण? विश्वनाथ प्रसाद तिवारी. कोण आहे? विश्वनाथ प्रसाद तिवारी. तर यांचा परिचय आपण बघूया. जन्म 1941 देवरिया. जन्म कुठे झाला यांचा? 1941 देवरिया, उत्तर प्रदेश. परिचय विश्वनाथ प्रसाद तिवारी जी हिंदी जगत के जाने माने कवि, लेखक, आलोचक एवं संपादक है. विश्वनाथ प्रसाद तिवारी जी एक हिंदी जगातून जाणे माने कवि किंवा लेखक, आलोचक एवं संपादक आहे. आपने देश काल और वातावरण के प्रति यांनी काय केले आहे? देश काल किंवा वातावरण यांच्या प्रति सजग एवं संवेदनशील रचनाकार आहेत. सजग एवं संवेदनशील रचनाकार आहेत. यांची प्रमुख कृती आहे फिर भी कुछ रह जाएगा. काय आहे? फिर भी कुछ रह जाएगा. कविता संग्रह, अग्रय, प्रतावली, निबंध, अंतहीन, आकाश यात्रा, अमेरिका और यूरोप में एक भारतीय मध्ये एक भारतीय बन. तर याबद्दल तुम्हाला दिसत आहे की यांचं काय काय प्रवृत्ती नुसार दिलेले आहे. यांचं भारतीय बन यांचा स्मरण असती और भवती आत्मकथा, बातचीत, साक्षात्कार, संग्रह इत्यादी दिलेली आहे. आता आपण पाहणार आहे पद्य बद्दल किंवा गद्य बद्दल. तो गद्य संबंधी यांचं काय? प्रस्तुत साक्षात्कार में विश्वनाथ प्रसाद जी ने नागर जी से तत्कालीन राजनीतिक, सामाजिक परिस्थितियों, लेखकों आदि के बारे में अनेक प्रश्न पूछे हैं. प्रस्तुत साक्षात्कार मध्ये विश्वनाथ प्रसाद तिवारी जी यांना नागरजी यातून तत्कालीन राजनीतिक किंवा सामाजिक परिस्थिती यातून लेखक यांचा प्रश्न विचारलेले आहे. इन सभी का जीवन एवं लेखन पर कितना और किस तरह प्रभाव पड़ा. याच्यात या जीवन लेखन किंवा या विस्तारावर किती किंवा कितना प्रभाव पडलेला आहे. इसे साक्षात्कार के माध्यम से जानने का प्रयत्न किया आणि यांना साक्षात्कार यातून माध्यमातून जाण्याचा प्रवास केलेले आहेत किंवा प्रयास केलेले आहेत. तर याप्रमाणे असंही परिवर्तन करून देत आहे. तर अजून काय आहे बघूया. बघा, आता आपला धडाचा सुरुवात होत आहे. आता आपला धडाचा यांचा सुरुवात झालेली आहे. तर याबद्दल आपण अजून काय पाहणार आहे बघूया. बघा, तिवारी जी, नागर जी, मैं आपको आपके लेखन के आरंभ काल की और ले चलना चाहता हूँ. इथे तिवारी जी यांनी काय म्हटले आहे की नागरजी, मी तुम्हाला तुम्ही जेव्हा लेखन करायचा आरंभ केलेला होता, त्या कालातून मी तुम्हाला घेऊन चालणार आहे असं त्यांनी सांगितले. बघा, जिस समय आपने लिखना शुरू किया उस समय का साहित्यिक माहौल क्या था. ज्यावेळी तुम्ही लिहायला सुरुवात केली त्यावेळी त्यांचा साहित्यिक कार्यक्रम किंवा साहित्यिक माहोल असं कसा होता. याप्रमाणे असा प्रश्न पहिला त्यांनी विचारलेला आहे. किन लोगों से प्रेरित होकर आपने लिखना शुरू किया और क्या आदर्श थे आपके सामने. कोणता बरोबर किंवा कोणी बरोबर तुम्ही प्रेरित होऊन हा सगळं लिहायचा सुरुवात केले आणि तुमचा आदर्श कोण होता आणि तेव्हा तुमच्या समोर तुमचा आदर्श कोण होता असं त्यांनी विचारलेले आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. मी पुन्हा सांगत आहे. इथे सांगितले आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या लेखनाचा सुरुवात केला तेव्हा तुमच्या समोर कोण तुमचा आदर्श बघून समोर उभं होता असं त्यांनी विचारले. आता अजून काय आहे बघूया. नागरजी, आता नागरजी यांनी उत्तर काय दिले बघूया. लिखने से पहले तो मैंने पढ़ना शुरू किया. यांनी काय म्हणाले की जेव्हा मी लिहत असतात त्याप्रमाणे मी पहिला काय केले, अभ्यास करायचा किंवा वाचन करायचं सुरुवात केले. काय केले? वाचन करायचं सुरुवात केले. आरंभ में कवियों को अधिक पढ़ता था. आरंभ मध्ये म्हणजे सुरुवात मध्ये मी कवी यांना खूपच वाचले की कवी कसा लिहितो की कसा काय आहे. हा सगळे जे कवी आहे प्रेमचंद, हा सगळं मी त्यांचे बुके पाहिले किंवा वाचन केले. स्नेह जी अयोध्या सिंह उपाध्याय की कविता ज्यादा पढ़ी. स्नेह जी अयोध्या सिंह उपाध्याय यांची कविता मी जास्त वाचली. छापे का अक्षर मेरा पहला मित्र था. आणि छापेचा अक्षर हा माझा पहिला मित्र होता. घर में 2 पत्रिकाएं मंगाते थे. आणि घरामध्ये मी 2 पत्रिका मागवत होते. पितामह एक सरस्वती और दुसरी गृहलक्ष्मी. कोणती होती?
पितामह एक सरस्वती आणि दुसरी कोणती होती, गृहलक्ष्मी असंही होती. उस समय हमारे सामने प्रेमचंद का साहित्य था आणि त्याच वेळी आमच्या समोर कोण होता, प्रेमचंद यांचं साहित्य होता. कोण होता, प्रेमचंद यांचा साहित्य होता. कोशिश का था आणि त्या कोशिश था. आरंभ में बंकिम के उपन्यास पढ़े. जेव्हा आरंभ होतात त्याप्रमाणे मी बंकिम यांचे उपन्यास ज्यादा वाचले. शरदचंद्र के बाद में प्रभात कुमार आणि शरदचंद्र यांचा बातमी मी प्रभात कुमार असंही पाहिले. मुखोपाध्याय का कहाणी संग्रह देशी और विलायती. मुखोपाध्याय यांचं कहाणी संग्रह देशी किंवा विलायती याप्रमाणे पण आम्ही पाहिले. 1930 के आसपास पडा आणि हा कधी पाहिले मी, तुम्ही हा जे शब्द मी तुम्हाला सांगत ना, तर तुम्ही नीट प्रमाणे ना वहीवर लिहून घ्या. वही नाही आहे तुमच्याकडे, पुस्तके आहे तर पुस्तकेवर ना तुम्ही असं राऊंड करू शकता किंवा अर्धरेखित पण करू शकता. तर याप्रमाणे 1930 या आसपासातून मी अभ्यास केले. उपन्यासों में तसे उपन्यास मध्ये बंकिम के उपन्यास 1930 में ही पढ़ डाले. बंकिम यांचं उपन्यास 1930 मध्ये ही मैंने वाचन केले. आनंद मठ देवी चौधरानी और एक राजस्थानी थीम पर लिखा हुआ उपन्यास उसी समय पढ़ा था. आणि आनंदमठ काय पुन्हा सांगत आहे मी, आनंदमठ देवी चौधरानी अजून एक राजस्थानी थीम यावरून लिहिलेला होता. या उपन्यास त्याच वेळी मी वाचन केलेला होता. तिवारी जी, क्या यही लेखक आपके लेखन के आदर्श रहे. आणि त्यांना पुन्हा तिवारीजींना असं प्रश्न विचारले की हा जो लेखक त्यांचा लेखन तुमचा आदर्श झालेला होता का, असं त्यांनी प्रश्न पुन्हा विचारले. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. आता पुन्हा बघा. नागरजी, नाही कोई आदर्श नाही. तेवढा तो म्हणाले नाही, कोणताही आदर्श नाही. केवल आनंद था पढ़ने का, फक्त आनंद होता वाचन करायचा. सबसे पहले कविता फुटी. सर्वश्रेष्ठ महत्वाची पहिली कविता तिथे फुटली. सायमन कमिशन के बहिष्कार. आणि कोणता होता, सायमन कमिशन यांचा बहिष्कार असाही होता. के समय त्याच वेळी 1928 ते 1929, 1928 किंवा 1929 में लाठीचार्ज हुआ. त्यामध्ये काय झाला, लाठीचार्ज होऊन झालेला होता. इस अनुभव से पहली बार कविता फुटी. त्याच अनुभवाचा पहिली बार कविता फुटली. कब लोग कहो लाठी खाय. कब लोग कहो लाठी खाय म्हणजे कब लोग कहाय लाठी खाय. इसेही लेखन का आरंभ माने. आणि यांनाही मला लेखकाचा किंवा लेखनचा आरंभ तुम्ही मानून घ्या. तर याप्रमाणे तुम्ही बघला की कशाप्रमाणे जे तिवारीजी आणि नागरजी यांचा साक्षात्कार करत आहे. आणि याप्रमाणे तुम्ही बघितलं की त्यांचं जे लेखनचं कार्य आहे किंवा त्यांची लेखनची सुरुवात त्यांनी कशाप्रमाणे केलेली जात आहे. याबद्दल आपण पाहिले की जे लेखक असतात त्याप्रमाणे त्यांनी खूपच परिश्रम केलेली असतात या लेखन करायचा. कारण की जेव्हा ते वाचन करणार, जेव्हा ते दुसऱ्याचा कवियांचं वाचन करत आहे त्याप्रमाणेही त्यांना वाटत की हा सगळं व्यवस्थित प्रमाणे होऊन जात आहे की नाही. तर अजून काय आहे बघूया. तिवारी जी, इस घटना के बाद आप राजनीति की ओर क्यों नहीं गए. आणि याबद्दल त्यांनी सांगितले की हा घटना जी झालेली आहे त्या घटनाबद्दल तुम्ही राजनीतिक या इथे का नाही गेले तुम्ही. तर याथे आहे की खूप सारे लेखक असं आहे की जे लेखन करता किंवा लेखन करताना राजनीतिक मध्ये जाऊ शकतं. तर याप्रमाणे त्यांनी असंही प्रश्न विचारले जे त्यांच्या मनात असतात की तुम्ही या घटनाबद्दल तुम्ही राजनीतिक याकडून का नाही गेले, असं त्यांनी विचारले. नागरजी, नहीं गया क्योंकि पिताजी सरकारी कर्मचारी थे. तेवढ्यात त्यांनी उत्तर काय दिलेले आहे की नाही गेले कारण की माझे जे पिताजी होते, माझे जे वडील होते ते एक सरकारी कर्मचारी होते. ते कोण होते, एक सरकारी कर्मचारी होते. 1929 के बाद मेरी रुचि बड़ी पढ़ने में भी और सामाजिक कार्यों में भी थी. आणि इथे म्हणाले की जेव्हा 1929 म्हणजे माझी जी रुची झाली ती खूपच वाढली. कुठे वाढली, वाचन मध्ये बडी पडणे म्हणजे वाचन मध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये. कारण की सामाजिक हे जे कार्य असतात त्याबद्दल त्यांनी आपली रुची ठेवतात आणि त्याबद्दल एक नवीन कविता किंवा नवीन उपन्यास किंवा नवीन निबंधकार पण असतात. याप्रमाणे त्याचे तिने जास्त पाहिले. लेकिन मेरी पहली कहानी छपी 1933 में अपशगुन.
तेवढ्यात त्यांनी काय म्हणाले, की माझी पहिली कहाणी छापली. त्याचं नाव काय होतं अपशगुन आणि कधी 1933 ला छापली. कधी 1933 ला छापली आणि त्याचं नाव काय होतं अपशकुन. काय होतं त्याचं नाव? अपशकुन असंही होता. तुम्हारे गोरखपुर के मनन द्विवेदी लिख रहे थे. आणि इथे काय म्हणाले, की तुमचं जे गोरखपूरचं मनन द्विवेदी हा पण एक लेखक आहे. पुन्हा मी सांगत आहे, तुमचा जे गोरखपुरचा मनन द्विवेदी हा लिहत होते. तर उन दिनों त्याच वेळी चंडी प्रसाद हे देश थे जिनकी लेखन शैली ने मुझे बहुत प्रभावित किया. आणि त्याच वेळी चंडी प्रसाद असं पण लेखक होता. चंडी प्रसाद हृदयेश ते ज्यांची लेखनची शैली मला खूपच प्रभावित वाटली. ज्यांची लेखनची शैली मला खूपच छान किंवा प्रभावित वाटली. तर याप्रमाणे त्यांनी असंही लिहून दिलेलं आहे, की याबद्दलही माझा आदर्श घेऊ शकतात किंवा आदर्श आम्ही बनवू शकतात. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे, की कुठे-कुठे लेखकांना किंवा कुठे-कुठे हे फिरत-फिरत हाचा कोणकोणता अभ्यास किंवा कोणकोणत्या लेखकचा यांनी कविता पाहिले, कोणकोणते लेखकचा काही नाही पाहिले. जसं प्रेमचंद यांचं पण पाहिलं, द्विवेदीजी यांचं पण पाहिले. तर याप्रमाणे कुठे-कुठे फिरत त्यांनी आपले आदर्श बनून जात आहे किंवा कुठे-कुठे फिरून त्याचं कहाणी कुठे छपला किंवा कुठून त्यांना खूपच प्रेरित झालेलं होतं, की मी इथे यांचं वाचन करणार तेव्हाही मी अजून प्रेरित होऊन जाणार आहे. तर याप्रमाणे त्यांनी पाहिले, की लेखक जे असतात त्यांचा परिश्रम किती असतात. तर करत ते अभ्यास करत आहे आणि त्याबद्दलही त्या अजून करत आहे. तर याप्रमाणे तिने इथे-इथे पाहिले आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो, की कशाप्रमाणे आपण जे लेखक आहेत त्यांनी किती आपल्याबद्दल किती मेहनत केलेली आहे आणि त्याबद्दल त्यांची रुची वाढलेली आहे. त्या रुची वाढल्यानंतरही त्यांनी लेखक बनले. पण लेखक बनण्याचं हा जे त्यांचा उपयोग आहे किंवा त्यांचं जे वेड आहे ते खूपच छान आहे. त्याप्रमाणे तिने कुठे-कुठे पाहिले आणि कुठून-कुठून पुस्तके आणलो ते लेखकांचं पुस्तक वाचले किंवा कवीचे पुस्तक वाचले. जेव्हा त्यांची वाचनाची सुरुवात झाली त्याबद्दलही त्यांनी अजून करायचं असं त्यांनी ठरवले. त्याप्रमाणेही त्यांना असं विचार करू शकता आपण, की कशाप्रमाणे त्यांनी अजून करायचं हवे किंवा अजून करायचं हवे त्याच्या मनात आलेलं आहे. तर याबद्दल आपण पाहिले, की लेखक यांनी कशाप्रमाणे सर्व गुण काही सर्वश्रेष्ठ यांच्याबद्दल माहिती सांगितली आहे. त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल कसा परिश्रम केलेले जात आहे ते पण आपण पाहिले. तर आपण पण असं करूया, की आपल्याला जे हवे आहे त्यांच्यासाठी आपण कुठे-कुठे परिश्रम करतात किंवा कुठे-कुठे जात आहे, हा सगळं व्यवस्थित प्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. कारण की जेव्हा आपण आपल्या मनात ठरवते, की आपल्याला हा कार्य करायचं आहे किंवा हा कार्याचा उपयोग करायचा आहे, त्याप्रमाणेही आपल्याला सगळं भेटतात. जेव्हा आपण काहीही विचार नाही करू शकत, तेव्हा आपल्याला काहीही भेटत नाही. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे, की तुम्हाला जसं बनवायचं आहे किंवा जसं काय करायचं आहे, हे सगळं कधी होणार जेव्हा तुम्ही ठरवणार. जेव्हा तुम्ही ठरवणार तेव्हाही होणार. जेव्हा तुम्ही नाही ठरवणार तेव्हा तुम्हाला नाही होणार. तर याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे, की जे पण मी तुम्हाला इथे दिलेले आहे धडामध्ये किंवा धडामध्ये जे तुम्ही वाचन करायचा, त्यांचा काही मार्ग आपल्या जीवनात पण तुम्ही जोडून घ्यायचा. जेव्हा तुम्ही जीवनापर्यंत जोडून घेणार ना, तेव्हाही तुम्हाला कळणार, की हा आमच्यासाठी पण उपयोगी आहे. जसे की लेखकने कुठे-कुठे फिरत जाणारा आपल्याला जाणणी करण्याचा किंवा अभ्यास करायचा प्रयत्न करत होते. तर त्याच वेळी त्यांनी अभ्यास केले म्हणून ते आज इतकं मोठं लेखक झालेलं आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे, की जेव्हा तुम्हाला काहीही मोठं कार्य करायचं आहे, तुम्ही एकनिष्ठप्रमाणे एकच जे बनायचं आहे त्याचा नीटप्रमाणे ठाऊक घ्यायचं, की नाही मला हेच करायचं किंवा हेच करायचं. याबद्दलही मी सगळं करणार आहे. तर हा सर्वश्रेष्ठ मोठी गोष्ट आहे, की तुमच्या मनात जे आहे तुम्ही करूया. पण त्यांचा मार्ग कुठे आहे किंवा त्यांचा मार्ग शोधून कसं करायचं हे तुमच्यावर आहे. तर हा सगळं आपल्याला कुठे भेटत आहे तुम्हाला हे आस विद्यालयाबरोबरही भेटत आहे. तर आस विद्यालय हे तुमचा मार्ग दिलेला आहे तुम्हाला अजून करायचं. घरी बसून तुम्ही सगळं वाचन करत आहे किंवा सगळं अभ्यास करत आहे. एक विषयाचा नाही, अनेक विषयाचा जसं हिंदी, अंग्रेजी, मराठी, विज्ञान, गणित, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल हा सगळंच ज्ञान तुम्हाला पसरत आहे. ते कुठून पसरत आहे? आस विद्यालयाबरोबर. तुम्ही कुठेही बसून हा विद्यालयाचा प्रयोग करू शकता. तर मी तुम्हाला असंही सांगत आहे, की नेहमीप्रमाणे हे घ्या आणि आस विद्यालयाबरोबर करून घ्या. धन्यवाद.